शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांच्या आत्महत्यासाठी सरकारसह सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांवर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुरके यांनी तीव्र शब्दात चिंता व्यक्त केली. अलीकडे केवळ शेतकरीच नव्हे तर त्यांच्या पत्नी आणि मुलांवरही आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. ही परिस्थिती राजकारत्यांसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तात्काळ स्वतंत्र असा टास्क फोर्स स्थापन करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वसंतराव पुरके म्हणाले की संपूर्ण समाजाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आज स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे जीवन संपवण्यास प्रवृत्त होत आहे. ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. यवतमाळ जिल्ह्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा डाग हा आमच्यासाठी एक प्रकारे लांछन आहे असे त्यावेळी म्हणाले. सरकार कोणाचेही असो या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर मानवी संवेदनशीलतेतून पाहिले पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावर गांभीर्याने विचार करून ठोस दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पाहूया माजी मंत्री वसंतराव पुरके हे काय म्हणाले. शेतकरी आत्महत्यांचा विषय हा फार गंभीर आहे. या महिन्यात एकूण 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत. काय सांगाल याच्यावर? या अलीकडे माझा केवळ शेतकरीच आत्महत्या नाही करत, शेतकऱ्याच्या पत्नी किंवा महिलासुद्धा आत्महत्या करू लागलेल्या आहे. ही अत्यंत आमच्या राज्यकर्त्यांसाठी अत्यंत लाजिरवाणी, अत्यंत आमचा अधिक्षेप करतील लोक इतकी ती गंभीर अशी बाब आहे. आणि मग माझ्या राज्यकर्त्यांना कुठल्याही पक्षाचे लोक असो त्यांनी पहिल्यांदा टॉप प्रायोरिटी ह्या शेतकऱ्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी दिली पाहिजे. पैशाचा प्रॉब्लेम म्हणून या भारतीय अर्थव्यवस्थेचा जो माझा मूलाधार आहे, नवी संपूर्ण समाजाला जीवदान देणारा, माझ्या अंगावरचं शुभ्र वस्त्र मला पुरवणारा माझा एकमेव घटक माझा शेतकरी बांधव आहे. आणि मग या शेतकरी बांधवांच्या समस्यांच्या निवारणार्थ माझ्या राज्यकर्त्यांनी एक स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे आणि अत्यंत ज्वालाग्राही म्हणजे अत्यंत जलद पद्धतीने ह्या समस्या सोडवायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आर्थिक दुर्बलतेमुळे, नापिकीमुळे जी हताश होण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढत चालली, ती कमी करण्यासाठी माझ्या राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने याला अग्रक्रम दिला पाहिजे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी अग्रक्रम दिला पाहिजे. माननीय मोदी साहेबांच्या या काळामध्ये 770 शेतकरी फक्त MSPसाठी बनून पावले, तरी आम्हाला घाम फुटत नाही. आम्ही म्हणजे निगरगट्टा की काय? आमची संवेदनशीलता आम्ही कुठे गमावली? आणि मग माझ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कोणाचं असो त्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घ्यावी की ज्याच्यामुळे यवतमाळ जिल्हा ज्याच्यासाठी आमचं लांछन आहे हे दूर करण्यासाठी सगळ्या राज्यकर्त्यांनी गांभीर्याने हा विषय घ्यावा अशी मी विनंती करतो. काल DPTCमध्ये पालकमंत्र्यांनी मिशन उभारी संदर्भात बोलले आणि मिशन उभारी आणि पूरक व्यवसायासंदर्भात त्यांनी काही उपाययोजना केलेल्या आहे असं सांगितलेले आहे. पण यापूर्वी असे उपाययोजना भक्कम झालेल्या आहे यवतमाळ जिल्ह्यात, पण प्रत्यक्ष अंमलात येत नाहीत. याबद्दल काय बोलाल? या पूरक त्यांना व्यवसाय वगैरे म्हणण्यापेक्षा माझ्या हजारो असे त्यांचे पोरं आहे, रिक्त पद आहे ते तर भरा. चपराची होईल, ग्रामसेवक होईल, पटवारी होईल, लाईनमॅन होईल, ॲग्रिकल्चर असिस्टंट होईल, तो डॉक्टर होईल. जे पदं रिक्त आहे ते भरत का नाही? 60-60 हजार शिक्षकांची पदं रिक्त आहे, ग्रामसेवकांची पदं रिक्त आहे, आमच्या स्टेनोग्राफची पदं, हजारो पदांचा जो अनुशेष आहे तो जरी भरला ना तर माझ्या हजारो शेतकऱ्यांचे पोरं लागतील की ज्याच्यामुळे त्या गावाला आधार मिळेल. हे कारण म्हणा, कशाला त्या जुजबी म्हणजे उपाययोजना करता? ही माझी स्वतःची विनंती आहे. कर्जमाफी मिळत नाही आहे, त्यावर आपण काय सांगा? मी विरोधात बोलल्यासारखं होईल. माननीय मोदींपासून तर देवेंद्रजीपर्यंत सतत खोटं बोलतात, धादांत खोटं बोलतात. त्या खोटं बोलण्याच्या संदर्भात मर्यादा राहिली नाही. मी त्यांच्यासोबत युती करणार नाही. शेतकऱ्यांचा 100% सातबारा कोरा करीन. चाललं काय माझ्या राज्यामध्ये? एक लॉ ग्रॅज्युएट माणूस जनतेची फसवणूक करतो, मतांसाठी काही करता तुम्ही, लाडक्या बहिणीसाठी पैशाची तरतूद करता, पण माझ्या शेतकरी बांधवांना मात्र सपोर्ट करत नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हणून काही काळ सर्वांना मूर्ख बनवता येते, सर्व काळ काहींना मूर्ख बनवता येते, सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला एक मर्यादा आहे. ही मर्यादा जर ओलांडली तर नेपाळसारखे वाईट दिवस माझ्या देशात येतील अशा प्रकारची मला भीती वाटते. ही कुठल्याही राज्यकर्त्यांनी दिशाभूल करू नये, चिटिंग करू नये.